नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सजीवातील पोषण यातला दुसरा पाठ अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग थिंग्स याचा फर्स्ट पार्ट अभ्यासला. यामध्ये आपण न्यूट्रिशनची डेफिनेशन बघितली. त्याचप्रमाणे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स बघितले. नंतर फोटोसिंथेसिसची डेफिनेशन बघितली आणि फोटोसिंथेसिसची क्रिया कशी घडून येते ते सुद्धा बघितलं. आज आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स, म्हणजेच वनस्पतींमधील वहन व्यवस्था. तर यासाठी तुम्ही एक प्रयोग करायचा आहे. टेक अ पंपकिन स्टेम हॅविंग 2-3 लीव्स, कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. एक पंपकिनचं म्हणजे लाल भोपळ्याचा वेल, भोपळा असेल तुमच्या आजूबाजूला कुठे भोपळ्याचा वेल आलेला असेल, म्हणजे मोठ्या पानांचा वेल पाहिजे एक प्रकारे आपल्याला कुठलाही, तर त्या वेलाचा पुढचा आपल्याला शेंडा घ्यायचा आहे, तो कापून घ्यायचा आहे तुम्ही ब्लेडने. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क अँड ॲड 7-8 ड्रॉप्स ऑफ इंक टू इट. पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन दॅट फ्लास्क. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन द क्लासरूम. आणि मग तो जो भोपळ्याचा वेल घेतला तुम्ही, तो घरी आता तुमच्याकडे चंचुपात्र नसेल, म्हणजे कोनिकल फ्लास्क नसेल, तर तुम्ही तो एखाद्या बादलीमध्ये किंवा काचेच्या भांड्यात टाकला तरी चालेल. तर त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये रंग येण्यासाठी तुम्ही 7-8 शाईचे थेंब टाकायचे. शाई टाका किंवा लाल रंग असेल, जो रंग तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही त्याच्यात टाकायचा आहे. आणि नंतर काही तासानंतर 10-12 तासानंतर त्या वेलाच्या पानांचं तुम्ही निरीक्षण करायचे. तर तुम्हाला काय दिसून येणार आहे की त्या पानांच्या शिरा ज्या व्हेन्समध्ये तुम्हाला तो ब्ल्यू कलरची इंक असते, म्हणून तो ब्ल्यू कलरची इंक त्या पानांच्या व्हेन्समध्ये गेलेली तुम्हाला दिसून येईल. आणि जर रेड कलर तुम्ही पाण्यात टाकला तर रेड कलर त्या व्हेन्समध्ये तुम्हाला दिसून येईल. म्हणजेच काय की या ठिकाणी वनस्पतींमध्ये पाण्याचं वहन होतं आहे हे दिसून येतं. मग हे वहन कसं होतं त्याबद्दल आपण आता अभ्यासणार आहोत. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ द झायलेम अँड फोलेम. वनस्पतींची जी वहन व्यवस्था आहे तिचे 2 प्रकार आहेत, झायलेम आणि फोलेम, म्हणजेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. तर ह्या कशा कार्य करतात? द झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. आता या ठिकाणी झायलेम बघा ब्ल्यू याच्यात दाखवलेलं आहे, ब्ल्यू कलरमध्ये. तर हे झायलेम बघा, हे झायलेम कुठून जातं आहे? हे झायलेम ब्ल्यू कलरचे जे आहे, हे ब्ल्यू कलर बघा खालून मुळांकडनं वर पानांपर्यंत जाते आहे ब्ल्यू कलरचा ॲरो. म्हणजे हा जो बाण आहे निळ्या रंगाचा, तो मुळांपासून पानांकडे जाताना तुम्हाला दिसतो आहे. म्हणजेच हे झायलेमचं कार्य काय आहे? तर जलवाहिन्या काय करत असतात की मुळांकडून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोचवण्याचं कार्य त्या करत असतात. तर द फोलेम ट्रान्सपोर्ट फूड from the leaves to the other parts of plants where it is either consumed or store. आता या ठिकाणी फोलेम बघा रेड कलरचे दाखवलेला आहे, रेड कलरचा हा ॲरो आहे. हा रेड कलरचा ॲरो पानांकडून मुळांकडे येतो आहे. हा रेड कलरचा ॲरो इकडनं पानांकडनं असा मुळांकडे येतोय. म्हणजे पानांमध्ये जे फूड तयार झालेलं आहे, जे ग्लुकोज तयार झालेलं आहे, ते ग्लुकोज इथे स्टेममध्ये ते स्टोअर करतं. हे जे स्टेम आहे या स्टेममध्ये स्टोअर करण्याचं कार्य कोण करत असतं? फोलेम, म्हणजे रसवाहिन्या. अशा प्रकारे दोन प्रकारे वनस्पतींमध्ये अन्नाचं आणि पाण्याचं वहन होतं. Though the plants have transport system, they do not have a separate digestive or excretory system. आणि मग अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये असते, म्हणून त्यांना स्वतंत्र अशी
डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. आता या ठिकाणी पुढचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, हे दोन खाली जे क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला पोर्शनमध्ये नाही आहे. ह्यावर्षी पोर्शन रिड्यूस झालेला आहे म्हणून त्याला तुम्ही कट करायचं आहे. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला पोर्शनमध्ये नाही आहे. आपण आता पुढच्या भागाकडे वळणार आहोत. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदक. मग प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये वनस्पती कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स कसे तयार होतात आपण बघितलं. ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण बघितला. C6H12O6 म्हणजे C म्हणजे कार्बन आहे, H म्हणजे हायड्रोजन आहे आणि O म्हणजे ऑक्सिजन. ह्या तिघांपासून कार्बोहायड्रेट्स हे तयार होत असतात. मग या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. परंतु प्रोटीन तयार करण्यासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनची पण आवश्यकता असते. देन हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. मग प्रथिनं तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात तेच आपण आता अभ्यासणार आहोत की वनस्पतींना नायट्रोजन कसा मिळतो ते आपण पुढे बघू. याच्यामध्ये दिलेलं आहे. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन, हाऊएवर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. आता हवेमध्ये नायट्रोजन वायू स्वरूपामध्ये असतो, पण प्लांट्स तो वायू रूपातला जो नायट्रोजन आहे तो शोषून घेऊ शकत नाही. मग त्यासाठी इट नीड्स टू बी फिक्स दॅट इज कन्व्हर्टेड इंटू कंपाऊंड्स. मग हा हवेतला जो नायट्रोजन आहे याचं संयुगामध्ये रूपांतर होणं आवश्यक असतं. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फिअरिक मेथड. मग हे फिक्सेशन म्हणजे स्थिरीकरण दोन प्रकारे होत असतं. एक म्हणजे बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने नायट्रोजनचं फिक्सेशन तयार होतं. म्हणजे नायट्रोजनपासून नायट्रोजनचं कंपाऊंड तयार होतं. नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय? नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय की नायट्रोजनचं कंपाऊंड तयार होतं म्हणजे नायट्रोजनचं संयुग तयार होतं. मग ते बायोलॉजिकल मेथडने कसं तयार होतं ते आपण बघणार आहोत. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. 2 प्रकारचे सूक्ष्मजीव असतात जमिनीमध्ये की जे नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. त्यांचं नाव आहे रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड अझोटोबॅक्टर्स. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate, a compound. आता रूट नोड्यूल्स बघा, या रूटवर तुम्हाला असे छोटे छोटे रूट नोड्यूल्स दिसत आहेत म्हणजे असे मुळांवर गाठी दिसत आहेत. तर द्विदल शिंबवर्गीय वनस्पती ज्या असतात, द्विदल शिंबवर्गीय वनस्पती त्यांच्यामध्ये हे असे छोट्या छोट्या गाठी मुळांवर दिसून येतात. कोथिंबीर जर आणली असेल तुम्ही बाजारातून तर त्याच्या मुळांवर बघा, त्याच्या मुळांवर तुम्हाला छोट्या छोटी गाठी दिसतील. तर हेच काय असतं? नोड्यूल्स असतं. आणि ह्या नोड्यूल्समध्ये जमिनीतले असणारे जे रायझोबियम बॅक्टेरिया जे आहेत सूक्ष्मजीव हे हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करतात. कोणतं मायक्रोऑर्गॅनिझमचं नाव लक्षात ठेवायचे, रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. आणि मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक ॲझोटोबॅक्टर्स आर प्रेझेंट इन सॉईल. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. हे 2 बॅक्टेरियाचे नावं लक्षात ठेवायचे, रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम अँड ॲझोटोबॅक्टर मायक्रोऑर्गॅनिझम. हे दोघी काय करत असतात की हवेतील नायट्रोजनचे कंपाऊंडमध्ये म्हणजे नायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतर करतात म्हणजे त्याचं स्थिरीकरण करतात.
आता दुसरा एक प्रकार आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्याचं, म्हणजे संयुगात रूपांतर करण्याचं, तो म्हणजे ॲटमॉस्फिअरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लाइटनिंग ऑकर in the rainy season. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. आता वातावरणामध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण कसं होतं, म्हणजे वातावरणामध्ये नायट्रोजनचं रूपांतर नायट्रिक ॲसिडमध्ये कसं होतं ते आपण बघणार आहे. जेव्हा आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये वीज चमकते, तेव्हा काय होतं, हवेतील जो नायट्रोजन आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन त्यापासून नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात, नायट्रिक ऑक्साईड तयार होतात, अँड विच इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे NO प्लस अगेन O2 नायट्रिक ऑक्साईडमध्ये परत नायट्रिक ऑक्साईडचा परत ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यापासनं NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड NO2 नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. आणि परत हे नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे NO2 प्लस H2O यापासून काय तयार होतं, परत HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिड. HNO3 म्हणजे संयुक्त तयार झालेला आहे बघा एक प्रकारे. मग अशा प्रकारे वातावरणामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्या पावसामुळे हवेतील नायट्रोजनचा पाण्याशी संयोग होऊन त्यापासनं नायट्रोजन डायऑक्साईडचा त्यापासनं नायट्रिक ॲसिड नायट्रिक आम्ल हे तयार होत असतं आणि अशा प्रकारे नायट्रोजनचं स्थिरीकरण होत असतं. आणि मग प्लांट्स यूज धीस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि वनस्पती त्या नायट्रोजनचा आपल्या वाढीसाठी उपयोग करून घेत असतात. पुढे आपण बघणार आहोत सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. In some cases, 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc., which each others help. This type of nutrition is called as symbiotic nutrition. आता काही ठिकाणी वनस्पतींची वाढ होत असते, त्यावेळी 2 किंवा अधिक वनस्पती एकमेकांच्या सहजीवनातून म्हणजे त्यांना एकमेकांची गरज असते. कशासाठी? पोषणासाठी, न्यूट्रिशनसाठी, प्रोटेक्शन आधारासाठी, सपोर्ट संरक्षणासाठी, सपोर्ट प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण, सपोर्ट म्हणजे आधार, यासाठी त्यांना एकमेकांची गरज असते 2 वनस्पतीला. अशा 2 वनस्पती सहसंबंधातून त्यांची वाढ होत असते, तेव्हा त्याला काय म्हणतात? सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plant. आता काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी वाढते. मग काय करते ही बुरशी? ही बुरशी झाडाला पोषक तत्व पुरवते. प्लांट सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द फंगी. ह्या फंगीला झाड न्यूट्रिशन्स म्हणजे पोषक द्रव्य पुरवतं, पोषक पदार्थ पुरवतात आणि त्याच्या बदल्यात फंगी काय करतं? मग फंगी सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट. आणि मग ही बुरशी त्याच्या बदल्यात त्या झाडाला क्षार आणि पाणी पुरवते. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. मग काही फंगी म्हणजे बुरशी आणि अल्गी म्हणजे शैवाल. शैवाल म्हणजे आता बघा पावसाळ्यामध्ये ते हिरवं असं त्याच्यावरून पाय सटकतो, नदीच्या किनारी वगैरे तलावाजवळ जे हिरवं बारीक बारीक गवत असतं त्याला अल्गी शैवाल असं म्हणतात. तर हे शैवाल आणि बुरशी हे एकत्र वाढतात. द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर मिनरल ॲज वेल ॲज शेल्टर टू अल्गी. मग ही फंगी काय करते? ही बुरशी पाणी आणि क्षार त्याचप्रमाणे निवारा त्या शैवालाला पुरवत असते. इन टर्न्स द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. आणि त्याच्या बदल्यात मग शैवाल काय करतं? फूड म्हणजे अन्नपदार्थ त्या फंगीला पुरवतं. कारण बुरशी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून शैवाल ग्रीन कलरचं असतं ते त्यांना फूड पुरवतं.
लायकेन इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिम्बॉयसिस बिटवीन अल्गी अँड फंगा. आता याच्यातलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे काय आहे? लायकेन. लायकेन म्हणजे दगडफूल. ह्या सहजीवी वनस्पतीमधनं तयार झालेली ही फंगी आहे लायकेन, दगडफूल. बघा इथे चित्रात दिलेलं आहे. तर लायकेन जे आहे, तुमची आई कढी वगैरे बनवत असेल त्यावेळी ते फोडणीमध्ये टाकलं जातं. याला खूप छान सुगंध असतो आणि त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण फूडमधून सुद्धा त्याचा वापर करू शकतो. आज आपण इतकंच घेणार आहोत. धन्यवाद.